नमस्कार 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 माझ्या लाडक्या आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक BS दहिफळे, श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे या ठिकाणावरून यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी हजर झालो आहे। याचं कारण असं की 12वी अर्थशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षेला सामोरं जात असताना ज्यांच्या मनामध्ये अर्थशास्त्र विषयात नापास होईल की काय अशी भीती असेल, अशा विद्यार्थ्यांना पासची 100% गॅरंटी देण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूणच पॅन्डेमिक परिस्थितीमधून जात आहोत। कोविड-19च्या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये तासिका उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत, वर्गातून शिकायला मिळालेलं नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे। या सगळ्या सिच्युएशन सोबतच आपल्याला 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा सामोरं जाणं आवश्यक आहे किंवा आपण सामोरे जाणारच आहोत। याच्यासाठी अर्थशास्त्राच्या एकूण प्रश्नपत्रिकेतील किमान 50 मार्कांचे प्रश्न तरी या 21 प्रश्नांमधून कव्हर होतील अशी खात्रीशीर अंदाज घेऊन या व्हिडिओतून मी तुमच्या समोर उपस्थित आहे। चला आपण हे 21 प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रश्नांवर बोर्ड परीक्षेला प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दलची चर्चा करूयात। विद्यार्थी मित्रांनो, 12वी अर्थशास्त्रातील अतिमहत्त्वाचे हे 21 प्रश्न असे। पहिला प्रश्न बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र व्याप्ती आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये असे 2 मुद्दे आहेत। हे दोन्हीही मुद्द्यांसाठी वेगवेगळे प्रश्न आपल्याला 4 मार्कांसाठी विचारले जाण्याची शक्यता खूप आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य या 4 प्रश्नांपैकी एक प्रश्न हमखास 100% 4 मार्कांसाठी विचारला जाण्याची खात्रीशीर माहिती किंवा खात्रीशीर अंदाज मी देतो विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामुळं पहिल्या प्रकरणामधून आपल्याला हे 4 मुद्दे अगदी परफेक्ट करायचे आहेत, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आणि वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि वैशिष्ट्ये, हे 4 मुद्दे जर आपण केले विद्यार्थी मित्रांनो, तर आपला 4 मार्कांचा एक प्रश्न तर 100% खात्रीशीरपणे त्याची तयारी झाली असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळं अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 4 मार्कांसाठी खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतो। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये लिहा किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा किंवा स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये लिहा, अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याच्यामुळे या 2 प्रश्नांमध्ये एकूण 4 प्रश्न आहेत आणि या 4 प्रश्नांमध्ये एक तरी प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असण्याची खात्रीशीर अंदाज आपण व्यक्त करू शकतो। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या ज्या 2 संकल्पना आहेत यांच्यातला जो परस्पर संबंध आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। तो प्रश्न बऱ्याच वेळा एकतर तुम्हाला 5व्या प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतं। 5व्या प्रश्नामध्ये त्याची आकृती दिली जाऊ शकेल आणि त्या आकृतीवरून काही प्रश्नांची उत्तरे द्या असं विचारलं जाऊ शकेल, किंवा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचा परस्पर संबंध दर्शविणारा जे एक तक्ता आहे किंवा उदाहरण आहे ते दिलं जाईल आणि त्याच्यावरून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाईल। 4 मार्कांसाठी हा सुद्धा प्रश्न 5व्यामध्ये विचारला जाऊ शकतो। त्याच्यामुळे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्यातल्या परस्पर संबंधाचाही अभ्यास आपण 4 गुणांच्या प्रश्नासाठी करू शकतो किंवा करणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे। किंवा असंही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जेव्हा एकूण उपयोगिता सर्वात जास्त असते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण असते, आपण या विधानाशी सहमत आहात की नाही, कारण स्पष्ट करा, अशा पद्धतीचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो सहमत की असहमतमध्ये। त्यावेळी आपल्याला त्या दोन्हीमध्ये असणाऱ्या परस्पर संबंधाची सविस्तर माहिती असणं अपेक्षित आहे। त्यामुळे हाही प्रश्न 5वा खालील आकृती उदाहरण किंवा उतार्यावरून प्रश्नांची उत्तरं द्या याच्यामध्ये तर, किंवा मग प्रश्न 4था खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाहीत याच्यामध्ये तर
हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, उपयोगितेचे जे 5 ते 6 प्रकार आहेत ते आपल्याला तयार करायचे आहेत किंवा त्याची तयारी करायची आहे। कारण उपयोगितेचे प्रकार लिहा हा प्रश्न तिसऱ्यामध्ये थोडक्यात उत्तरे द्या याच्यामध्ये तरी विचारला जाईल। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 गुणांसाठी 1 अशा पद्धतीनं उपयोगितेचे प्रकार विचारले जाऊ शकतात। किंवा मग जर तसं विचारलं गेलं नाही तर उपयोगितेचे 2 प्रकार घेऊन त्याच्याबद्दलचा फरक स्पष्ट करा सुद्धा विचारला जाऊ शकतो। जर आपण उपयोगितेच्या प्रकाराची तयारी केली तर आपले दोन्ही प्रश्नांची तयारी झाली। म्हणजे एखाद्या वेळी सेवा उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता याच्यातून फरक लिहा असं विचारलं जाऊ शकेल, तेही आपल्याला लिहिता येईल। किंवा मग उपयोगितेचे प्रकार लिहा, 4 मार्कासाठी विचारलं गेलं तर तेही लिहिता येईल। अशा स्वरूपामध्ये सुद्धा या प्रश्नाला आपण सामोरं जाऊ शकतो, त्यामुळे याचीही तयारी आपण करायची आहे। त्याच्यानंतर मागणीचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये एक 4 ते 5 असे मुद्दे आहेत की जिथं प्रकार असा शब्द वापरला गेलेला आहे। ते सगळे प्रकार आपण करावेत, कारण त्याच्यातला एक तरी प्रकारावरचा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल। मग त्याच्यामध्ये उपयोगितेचे प्रकार आले, मागणीचे प्रकार आले, त्याच्यानंतर मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आले, त्याच्यानंतर निर्देशांकाचे प्रकार आले आणि त्याच्यानंतर 5वं विदेशी व्यापाराचे प्रकार। या सगळ्यांपैकी एक तरी प्रकारावरचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो असं मी खात्रीशीर अंदाज तुम्हाला स्पष्ट करतो। त्याच्यामुळे उपयोगितेचे प्रकार हा प्रश्न आपण तयार करावा किंवा त्याची तयारी करावी। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 5 मागणीचे प्रकार। आत्ताच मी तुम्हाला सांगितलं प्रकारासंदर्भातला एकही प्रकार वगळायचा नाही। उपयोगितेचे प्रकार जसे केलेले आहेत तसेच मागणीचेही प्रकार करा, कारण मागणीच्या प्रकारामध्ये सुद्धा प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी फरकमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा संयुक्त मागणी पूरक मागणी फरक स्पष्टकरामध्ये विचारलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे मागणीचे 5ही प्रकार आपण काळजीपूर्वकरित्या अभ्यासावेत आणि तसं नाही विचारलं गेलं तर प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा याच्यामध्ये सुद्धा मागणीचे प्रकार स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे तशाही पद्धतीने त्याची तयारी आपली होऊ शकेल। त्यामुळे तोही एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो 4 मार्कांसाठी विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा। हा मात्र अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न काही वेळा 8 गुणांसाठी दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 6 मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो। मागणीच्या किंमत लवचिकता म्हणजे काय आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आकृतीसह स्पष्ट करा अशा स्वरूपाचा प्रश्न 6 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो। किंवा मग मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे 5 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी, या 5 प्रकारांपैकी आकृती 2 प्रकारांची आकृती घेतली जाऊ शकते आणि प्रश्न 5व्यामध्ये त्याच्यावर 4 मार्कांचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्या आकृतीमध्ये संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र कोणता आहे, संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र कोणता आहे, अशा स्वरूपातील प्रश्न विचारले जाऊन त्या आकृती घेऊन त्या आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे लिहा। याच्यासाठी 5व्या प्रश्नामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा 6व्या प्रश्नामध्ये 8 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। एवढंच नव्हे तर या प्रश्नाची तयारी केल्यानंतर तुम्हाला याच्यावर आधारित एखादा वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये सुद्धा योग्य पर्याय निवडामध्ये या भागावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। एवढंच काय तर संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी या दोन्हीमध्ये फरक सुद्धा विचारला जाऊ शकतो। त्याच्यामुळं एकच जर तयारी केली तर अनेक प्रश्नांचे उत्तर लिहिणं आपल्याला शक्य होणार आहे। म्हणजे एका प्रश्नाच्या उत्तराच्या तयारीनं आपण 3 ते 4 प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकणार आहोत। त्यामुळे हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे निर्देशांकाचे प्रकार लिहा। आता या ठिकाणी निर्देशांकाचे प्रकार विचारलेले आहेत, तेही महत्त्वाचे आहेत, कारण निर्देशांकाच्या प्रकारामध्ये 4 मार्कासाठी
प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारलं जाऊ शकतं, निर्देशांकाचे विविध प्रकार स्पष्ट करा. 4 मार्कासाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा मग फरक स्पष्ट करामध्ये याच्यातले 2 प्रकार घेतले जाऊ शकतात आणि किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक फरक स्पष्ट करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. हेही आपण नीट लक्षात ठेवायचं आहे. म्हणून निर्देशांकाचे प्रकार याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि विदेशी व्यापाराचे प्रकार, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं, प्रकारावरचे सगळे प्रश्न आपण तयारी करायचे आहे, कारण त्याच्यावर आधारित एक तरी प्रश्न आपल्याला 4 मार्कांसाठी येऊ शकतो. या संदर्भामध्ये आपण खात्रीशीर अंदाज देऊ शकतो. त्यामुळे विदेशी व्यापाराचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार, त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण अभ्यास करावा. त्याच्याही बाबतीत 4 मार्काचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं प्रकाराच्या संदर्भात. आता हे सगळे प्रकार मी एकत्र घेतले, त्याच्यामुळे आपण ते सगळे एकत्रितरित्या चर्चिले. आता आपल्याला पुढचा भाग समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे नियमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. 100% नियमावर आधारित प्रश्न विचारल्याशिवाय प्रश्नपत्रिकाच तयार होणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो. त्याच्यामुळे जर नियमावर आधारित प्रश्न विचारले जात असताना ते कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात तेही मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. आता उदाहरणार्थ, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपल्याला तयारी करून ठेवायची आहे, कारण या नियमावर आधारित 4 मार्काचा प्रश्न सहमत की असहमतमध्ये जास्तीत जास्त वेळा विचारला जातो. कसा तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाला एकही अपवाद नाही अशा स्वरूपाचा प्रश्न सहमत आहेत की नाही याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम उदाहरण व आकृतीद्वारे स्पष्ट करता येतो अशा स्वरूपाचाही प्रश्न याच्यावर 4 मार्कासाठी सहमत की असहमतमध्ये विचारला जाऊ शकतो. किंवा घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाच्या आकृतीवरून किंवा उदाहरणावरून सुद्धा 5व्या प्रश्नामध्ये 4 मार्कासाठीचा प्रश्न विचारता येऊ शकतो. हे झालं 4 मार्कासाठी घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमावर आधारित विचारला जाऊ शकणारा प्रश्न. या नियमावर आधारित प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाची गृहीतके लिहा अशा स्वरूपाचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुलांनो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. 1 घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, 2 मागणीचा नियम आणि 3 पुरवठ्याचा नियम. हे 3 नियम मात्र आपण हमखास 100% करायचेच आहेत. त्याच्यावर 100% प्रश्न विचारला जाणारच आहे. त्याच्यामुळं या भागावर असे प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर मागणीचा नियम हा तर मी म्हणेल की एकूण अभ्यासक्रमामध्ये मागणीचा नियम हा त्या मागणीच्या प्रकरणाचा एक आत्माच आहे असं म्हणायला हरकत नाही. मागणीच्या नियमावर आधारित प्रश्न 6व्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये एक प्रश्न विचारला जाण्याची शक्यता मला तर खूप जास्त वाटते. त्याच्यामध्ये मागणीच्या नियमाचा एकतर अपवाद लिहा किंवा मागणीच्या नियमाची गृहीतकांसह मागणीचा नियम स्पष्ट करा किंवा अपवादासह मागणीचा नियम स्पष्ट करा अशा स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो 8 गुणांसाठी विचारला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तो कसा लिहायचा हे मी तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्नांचा जो यूट्यूबवर माझा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला ते स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं मागणीचा नियम हे मात्र व्यवस्थितरित्या करायचा आहे, कारण त्याच्यावर 8 मार्काचा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता प्रश्न क्रमांक 6 मध्ये अत्यंत जास्त आहे. त्याच्यानंतर पुरवठ्याचा नियम. आता पुरवठ्याच्या नियमाचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे, कारण पुरवठ्याच्या नियमावर आधारित सहमत की असहमतमध्ये एखादं विधान विचारलं जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, पुरवठ्याच्या नियमाला अनेक अपवाद आहेत अशा स्वरूपात एखादं विधान विचारलं जाऊ शकेल. किंवा पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके लिहा अशा पद्धतीचा प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारला जाऊ शकेल. त्याच्यामुळं पुरवठ्याचा नियम सुद्धा आपल्याला करायचा आहे. बघा, 5 प्रकार करायचे आहेत आणि 3 नियम करायचे आहेत. 3 नियम आणि 5 प्रकार एवढं जर तुम्ही केलं तर याच्यावर आधारित किमान 3 तरी प्रश्न तुम्हाला 100% प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहेत. एक 8 मार्काचा आणि 2 तरी 4-4 मार्काचे प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतील. म्हणजे 8 अधिक ते 4-4 मार्काचे 2 म्हणजे 16 मार्क 100% इथं खात्रीशीरपणे विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचाही आपण नीट अभ्यास करावा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मागणीचे निर्धारक घटक. हाही प्रश्न आपल्याला तयारी करून ठेवायचा आहे, कारण मागणीचे निर्धारक घटक हे काही वेळा 8 मार्कासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो, कारण मागणीचे निर्धारक घटक तब्बल 8 ते 10 घटक आहेत.
ते मागणीचे निर्धारक घटक म्हणून आपण अभ्यासलेले आहेत. मग मागणीचे निर्धारक घटक किंवा मागणीवर परिणाम करणारे घटक किंवा मागणी ठरवणारे घटक किंवा मागणीवर परिणाम करणारे घटक म्हणून आपण ह्या घटकांचं विश्लेषण केलेलं आहे. किंवा मग प्रश्न 5व्यामध्ये असं विचारतात की वस्तूची किंमत हे मागणीचा निर्धारण करणारा एकमेव घटक आहे. मग आपल्याला या वेळेला गोंधळून जायला होतं की अरे एकमेव घटक आहे म्हणजे बरोबर आहे, किंमत हा मागणीवर परिणाम करणारा किंवा मागणीचं निर्धारण करणारा घटक आहे, पण तिथं शब्द वापरलेला असतो एकमेव. मग एकमेव घटक आहे का तो? नाही. मग वरील विधानाशी मी सहमत नाही आणि याचं कारण मागणीचे निर्धारण करणारे अनेक घटक आहेत आणि मग खाली आपल्याला इतर 3 घटक स्पष्ट करून त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. 4 मार्कांसाठी सहमत आहेत की नाही याच्यामध्ये सुद्धा याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पूर्ण स्पर्धा बाजाराची वैशिष्ट्य. मग बाजाराचे प्रकार जे आहेत त्या बाजाराच्या प्रकारामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा या 4 प्रकारावर आधारित वैशिष्ट्यांचा एक प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याच्यावर वैशिष्ट्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. मक्तेदारीचे प्रकार आहेत परंतु यावर्षी अभ्यासक्रमातून ते कमी करण्यात आलेले आहेत 25% अभ्यासक्रमांतर्गत, त्याच्यामुळे त्याच्यावर काही प्रश्न विचारला जाणार नाही. मग पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्य आणि पूर्ण स्पर्धेच्या बाबतीत पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील वस्तूची किंमत निश्चिती हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चिती याच्यावर आधारित प्रश्न 5व्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण प्रश्न 5व्यामध्ये तो तक्ता दिला जाईल ज्या तक्त्यामध्ये वस्तूची किंमत, त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूचा होणारा पुरवठा असा तो तक्ता दिला जाईल आणि त्या तक्त्याला पूर्ण करा 1 मार्क. त्याच्यामध्ये अजून एखादा प्रश्न विचारला जाईल आणि 2 मार्कासाठी या तक्त्यावरून मागणी आणि पुरवठा यांचा समतोल दर्शवणारी आकृती काढा असा 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे 4 मार्काचा प्रश्न त्याच्यावर आधारित विचारला जाऊ शकतो. किंवा खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी निश्चित होते ते स्पष्ट करा असाही प्रश्न 4 मार्काला 3ऱ्या प्रश्नात विचारता येतो. एवढंच नव्हे तर 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आकृती काढून कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तक्ता देऊन कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हेही मी तुम्हाला सांगितलं. प्रश्न 4थ्यामध्ये सुद्धा किंमत निश्चितीवर प्रश्न विचारता येतो. कसा? तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत वस्तूच्या मागणीवरून ठरते असं विधान जर विचारलं गेलं तर या विधानाशी मी सहमत नाही. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून ठरते हे आपण पुढील उदाहरण व आकृतीद्वारे स्पष्ट करू आणि झालं. मग उदाहरण आणि आकृती द्यायची आहे. म्हणजे हे 4 मार्काला 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्यापैकी एका प्रश्नात विचारता येतं किंवा विचारलं जाऊ शकतं. हेही नीट लक्षात असू द्या. किंवा वैशिष्ट्ये सरळ विचारले जातील प्रश्न क्रमांक 3 मध्ये, त्यावरून सुद्धा आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. प्रश्न 14वा राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक किंवा व्यावहारिक अडचणी. हे 2 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक अडचणी वेगळ्या आणि व्यावहारिक अडचणी वेगळ्या. एकतर तात्विक अडचणी विचारल्या जाऊ शकतात किंवा एकतर व्यावहारिक अडचणी विचारल्या जाऊ शकतात. तात्विक अडचणी विचारल्या तर 8 मार्कासाठी विचारल्या गेलेल्या आहेत आणि व्यावहारिक अडचणी विचारली तर ती सुद्धा 8 मार्कासाठी विचारल्या गेलेल्या आहेत, दोन्हीपैकी एक. मग आपल्याला या दोन्हीही अडचणी पक्क्या स्वरूपामध्ये अभ्यासायच्या आहेत. कारण याच्यावर आधारित प्रश्न 6व्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या तात्विक अडचणी स्पष्ट करा किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा असा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याची तयारी 8 मार्कासाठी करावी लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये लिहा. आता हा प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारता येतो. राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा अशा स्वरूपाचा प्रश्न क्रमांक 3 मध्ये 4 मार्कासाठी विचारता येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान. आता याही ठिकाणी चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान स्पष्ट करा असा प्रश्न क्रमांक 3 मध्ये 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे 4 मार्कासाठी द्विक्षेत्रीय प्रतिमान राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यासाठी त्या दृष्टिकोनातून याची तयारी आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो
तो म्हणजे प्रश्न क्रमांक 17, शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे सविस्तर स्पष्ट करा असा प्रश्न क्रमांक 6 मध्ये 8 मार्कासाठी सुद्धा विचारता येतो किंवा विचारला जाऊ शकतो। त्याच्यामुळं शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची विविध कारणं आपल्याला तयार करून ठेवायची आहेत किंवा त्याचा अभ्यास करून ठेवायचा आहे। हे 8 मार्कासाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं किंवा मग 4 मार्कासाठी सुद्धा कोणतीही 4 कारणे स्पष्ट करा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारता येतो। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्यापारी बँकांची कार्य लिहा। आता या व्यापारी बँकांच्या कार्यामध्ये जर आपण नुसतं व्यापारी बँकांची कार्य जरी अभ्यासली ना विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये अनेक प्रश्न तयार होतात, आपोआप त्याची तयारी होते। कारण ठेवीचे विविध प्रकार लिहा असाही प्रश्न 4 मार्कासाठी विचारता येतो। मग जर ठेवीचे प्रकार किंवा खात्याचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा असा 4 मार्काला प्रश्न विचारला गेला तर आपल्याला तो लिहिता येईल, किंवा ठेवीचे प्रकार लिहा असं विचारलं तर तो आपल्याला लिहिता येईल, किंवा मग चालू ठेवी आणि बचत ठेवी याच्यावर फरक विचारला तर तोही आपल्याला लिहिता येईल, किंवा मग व्यापारी बँकांची कार्य लिहा असा जर प्रश्न विचारला गेला तर ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे किंवा प्रातिनिधिक कार्य आणि पतनिर्मिती, सहाय्यक कार्य आणि पतनिर्मिती या संदर्भातील कार्य स्पष्ट करता येतील 4 मार्कांसाठी। म्हणजे व्यापारी बँकांची कार्य याच्यावर आधारित 4 मार्कांसाठी प्रश्न विचारता येतो। 2 मार्कांसाठी फरक स्पष्ट करामध्ये सुद्धा प्रश्न विचारता येतो, हे मात्र नीट लक्षात असू द्या। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा तेवढाच IMP आहे किंवा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या प्रश्नावर आधारित 8 मार्कासाठी आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं। भारतीय रिझर्व्ह बँकेची विविध कार्य सविस्तर स्पष्ट करा असा प्रश्न 8 मार्कासाठी सुद्धा विचारता येतो। त्यामुळं ह्याही प्रश्नाची आपण चांगली किंवा काळजीपूर्वक तयारी करणं अपेक्षित आहे, कारण या प्रश्नाला 8 मार्कासाठी सुद्धा विचारता येतं, किंवा मग भारतीय रिझर्व्ह बँकेची कोणतीही 4 कार्य लिहा अशा स्वरूपाचा प्रश्न 3ऱ्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारता येतो। पुढचा प्रश्न आहे भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा किंवा भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा। हे अशा स्वरूपातील प्रश्न सुद्धा 4 मार्कासाठी विचारले जाण्याची शक्यता जास्त वाटते। त्याच्यामुळे अशाही स्वरूपामध्ये प्रश्न तुम्ही तयार करून ठेवायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे एकूण 21 प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो। या प्रश्नांमधून तुम्हाला खात्रीशीरपणे 40 ते 50 मार्कांची उत्तरपत्रिका सोडवता येणार आहे असा खात्रीशीर अंदाज मी तुम्हाला स्पष्ट करतो। याच्यासोबतच अजून काही महत्त्वाचे प्रश्न स्कोरिंगने गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन आलेलो आहे। यामध्येच ते महत्त्वाचे प्रश्न म्हणजे मागणीच्या लवचिकतेच्या मापन पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती या दोन्ही संदर्भात सुद्धा आपण अभ्यास करावा, त्याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर मागणीतील बदल व मागणी विचलन आणि पुरवठ्यातील बदल व पुरवठा विचलन हे समोरासमोर ठेवून अभ्यासावं, कारण याच्यावर आधारित फरक स्पष्ट करामध्ये प्रश्न विचारला जाण्याची जास्त शक्यता वाटते। फरक स्पष्ट करामध्ये याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा वैयक्तिक मागणी बाजार मागणी, वैयक्तिक पुरवठा बाजार पुरवठा याच्यावर आधारित फरक स्पष्ट करामध्ये प्रश्न विचारला जाण्याची जास्त शक्यता मला वाटते। त्याच्यानंतर एकूण प्राप्तीच्या संकल्पना आणि एकूण खर्चाच्या संकल्पना याच्यावर सुद्धा फरक स्पष्ट करामध्ये प्रश्न विचारला जाण्याची शक्यता वाटते। निर्देशांकाचं एखादं उदाहरण दिलं जाईल आणि या उदाहरणावरून निर्देशांकाचं मापन करा अशा स्वरूपाचाही प्रश्न 4 मार्कांसाठी प्रश्न 3ऱ्यामध्ये विचारला जाऊ शकतो। मक्तेदारीची वैशिष्ट्ये तर मी तुम्हाला सांगितलंच, बाजाराच्या प्रकारापैकी एका बाजार प्रकाराचे वैशिष्ट्य विचारले जाऊ शकतात। मक्तेदारीचे असो, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे असो किंवा मग पूर्ण स्पर्धेचे असो। कराचे प्रकार सुद्धा आहेत, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर याच्यावर फरक स्पष्ट करामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि व्यवहार तोल आणि व्यापार तोल याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा व्यापार तोलामध्ये अनुकूल व्यापार तोल आणि प्रतिकूल व्यापार तोल याच्यावर आधारित फरक स्पष्ट करामध्ये प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा पद्धतीनं हे काही इतर प्रश्नांमधील महत्त्वाचे प्रश्न सुद्धा मी तुमच्यासाठी स्पष्ट केले। या आपण चर्चा केलेल्या सर्व प्रश्नांचा सखोल अभ्यास करून निर्भीडपणे अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेला सामोरं जा विद्यार्थी मित्रांनो।
तुम्हाला अपेक्षित असलेल्या गुणांपेक्षाही चांगले गुण तुम्हाला खात्रीशीरपणे मिळतील अशा खात्रीशीर शुभेच्छा देतो. धन्यवाद.